एकदम मस्त फुलवर आहे बा. फुलवर पण तशी 160 रुपये गेली. 160. 12,600 रुपये गेली. बरं 12,600 रुपये का बरं गेली माहिती आहे का? रामकृष्ण हरी मंडळी. तर आपण आलेलो आहे फुलवर कोबीच्या निलावामध्ये. आजची 8 तारीख आहे. बघूयात आज कोबी फुलवरचे काय निलाव गेली काय नाही, आणि येईल लक्षात आपल्याला काय भाव गेली. तुमची एक भावनी काय भाव गेली? काय भाव रे? कोबी पण बारीक आहे एकदम. 5,500 रुपये कोबी एकदम बारीक असताना 5,500 रुपये गेली. बारीक कोबी 5,500. कोणती व्हरायटी? शकाटा. किल्ले पाहुणे किल्लोळीचे. असं किल्लोळीचे पाहुणे शकाटा व्हरायटी. असं एकदम मस्त कोबी आहे. ही पण कोबी एकदम मस्त. कुठले पाहुणे? हो पाहुणे कुठले? 6,500 रुपये गेलेली. 6,500 रुपये कोबी. कुठले पाहुणे? किल्लोळीचे. कोणती व्हरायटी? ही सकाटाची शकाटा. असं शकाटा व्हरायटी एकदम बारीक आहे बरं का. हे बघा 2च बोटांमध्ये बसते. 6,500 रुपये गेली. 400-500 ग्रॅमची एक गाडी. किती उतरती? एक गाडी ही किलोला 550 किलो. 550 किलो. असं एक गाडी 550, साधारणपणे 550 रुपये किलो. 550 किलो उतरती बघ एक गाडी. ओके. एकदम मस्त बरं का कोबी. कोणती व्हरायटी कोबी? डॉलर आहे. असं काय रेट गेली डॉलर? 6,500 रुपये. डॉलर 6,500 रुपये बरं का. एकदम मस्त कोबी. कोबी पण पाहू शकतो म्हणजे असं एकदम बारीक कांदे बरं का. बारीक कांदे एकदम मस्त आहे. किती टन उतरत एवढी? 1 टन 600-700. असं 600-700 800 किलो साधारणपणे आसपास उतरती बघ एक गाडी. अशा पद्धतीने आहे. कुठले पाहुणे? वाडगाव. कसबे. ओके. काय भाव गेली? 7,500 रुपये. कोणती व्हरायटी? सेंट. 7,500 रुपये गेली बरं का. सेंट व्हरायटी. कुठले पाहुणे? पिंपळगाव खांब. असं पिंपळगाव खांबचे पाहुणे 7,500 रुपये गेली. सेंट व्हरायटी. चांगला आहे बरं का. कण पण मस्त आहे आणि मोठा आहे. दमदार आहे. काका किती किलो उतरत असेल एवढी गाडी? 600-700 किलो साधारणपणे बॉस आहे. 600-700 किलो. तुमची काय भाव गेली सेंट? 7,000 रुपये. असं सेंट व्हरायटी आणि ही गाडी 7,000 रुपये गेली. मस्त आहे बरं का कोबीची. परंतु बऱ्याच दिवसानंतर कोबीला बाजार नव्हती आणि बऱ्याच दिवसानंतर कोबीला बाजार आली. पण तरी मनासारखी बाजार नाही आहे. पण ठीक आहे भाऊ, चालतंय. अजून बघूयात काय बाजार चालली. एकदम भारी कोबी. हो कुठली भावने? कोणाची कोबी? किल्लोळीची. 12,600 रुपये गेली. बरं 12,600 रुपये का बरं गेली माहिती आहे का? त्याचा कंद बघा एक. 12,600 रुपये गेली. पण काय गेली 12,600 रुपये? तर त्यांचा कंद माल पण एकदम मस्त आहे आणि कंद एकदम बारीक आहे. कोणती व्हरायटी पाहुणे? माईक वाटरा. एकदम बारीक व्हरायटी माईक वाटरा आहे. आणि किती किलो उतरत असेल गाडी एवढी पूर्ण? 700-800 किलो असं. साधारणपणे 700-800 किलो उतरती आणि मस्त आहे त्यांची व्हरायटी. पण 12,600 रुपये गेली. अंजनेरी. कोणती व्हरायटी? डॉलर बरं का. डॉलर एकदम मस्त. डॉलर काय भाव गेली? डॉलर 51. 5,100. असं 5,100 रुपये गेली. आणि मस्त आहे डॉलर व्हरायटी त्यांची. 5,000. कुठले पाहुणे? अंजनेरीचे पाहुणे. माल पण बघून घ्या. 20 किलोमीटर आहे आमचं गाव. एकदम मस्त आहे. त्र्यंबकपासून 20 किलोमीटर. 20 किलोमीटर गाव आहे. खड्डे जास्त आहे त्याच्यामुळं मतीची बी आणली तर खाली जाते. कुठले पाहुणे? किल्लोळी. कोणती व्हरायटी? शकाटा. मस्त लय बारीक कांदी शकाटा तो. एकदम बारीक तंत्र. काय बाजार काय काढली तुम्ही? 13,000. असं शकाटा 13,000 रुपये गेली. 13,000 रुपये काय गेली? तर कंद एकदम बारीक आहे त्यांचा. हो तसा कंद जसा माल तशी बाजार आहे. ही गोष्ट लय महत्वाची. असं काय बाजार काढली तुम्ही? 350 रुपये गेली बरं का कोबी त्यांची. 350 रुपये. मिरची नाही. मीर 333. वीर म्हणजे कोबीच का? कोबीचाच नंबर. वीर डॉलर असं वीर 333. एकदम मस्त कोबी बरं का. नाद नाही कोबीचा. एकदम भारी. एकदम मस्त आहे कोबी. पण पाहा ना तुम्ही एकदम क्वालिटी. कोणाची पाहुणे? तुमची आहे का? कोटमगावचे पाहुणे आले बरं का. कोटमगावचे पाहुणे काय भाव गेली बघू.
6,000 रुपये किलो. 6,000 रुपये गेली बरं का. 6,000 रुपये गेली. कोबीची गाडी 6,000 रुपये. कोटमगावचे पाहुणे एकदम मस्त. कोबी पण मस्त आहे त्यांची. शेतकऱ्यांना सांगा का माल व्यवस्थित भरून आणा. माल असा असला तर त्याला बाजार पण तशी राहते बरं का. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला बोला 50 रुपये 50 रुपये 50 रुपये एक 50 रुपये 50 एक वर 50 रुपये 2 वर तशी फुलवर तशी बाजार 155 म्हणजे 50 रुपये गेली. कोण आहे पाहुणे तुमची आहे का. कुठले पाहुणे हा? दिंडोरीचे पाहुणे. थोडी माल काढल्यानंतर थोडासा हे झाला त्याला पाकळ्या आलेल्या होत्या त्याच्यामुळे जरा तो 55 रुपये गेलाय. असं झालं ना त्याच्यामुळे तो 55 रुपये गेलेला. एकच कमी निघाला वाटतं असा अजून नासल मध्ये भरतो सांगता नाही. टेम्परेचर आहे आता टेम्परेचर मध्ये काय करू शकत नाही. एवढ्या टेम्परेचर मध्ये असेल मस्त आहे बरं का. फुलवर काय भाव गेली 65 रुपये गेलेली. बरं कोणाची 65 रुपये गेली. कोणती व्हरायटी का 15 कुठली पाहुणे जोरणचे पाहुणे 65 रुपये गेली त्यांची. 70 रुपये गेली बरं का. 70 रुपये गेली. एकदम मस्त आहे व्हरायटी फुलवर आणि वजन पण चांगलं आहे मस्त. कुठले पाहुणे लालपाडीचे पाहुणे 70 रुपये गेली त्यांची. चांगले बरं का. मस्त फुलवर आहे बरं का. आणि काय भाव गेली पाहुणे 70 रुपये 70 रुपये फुलवर गेली त्यांची. 62 म्हणजे 70 रुपये मस्त आहे. 70 रुपये मस्त फुलवर आहे बरं का. आणि थोडंसं पिवळी पण पडली. टेम्परेचर जेवढं त्याला काही करू शकत नाही. तर साधारणपणे किती रुपये गेली 70 रुपये. किती रुपये गेली 60 रुपये गेली. 60 रुपये गेली. 150 155 160 1 2 160 1 वार 160 3 वार रामबाबू 160 रुपये गेली बरं का. जसा माल तसा जसा माल तसा भाव 160 रुपये गेलेली फुलवर. एकदम मस्त. कोण आहे पाहुणे असं बोडके असं बोडकेंची फुलवर 160 रुपये गेली. त्यांची फुलवर लई ताईटच राहते बरं का. त्यांचं एक वक्कल असं आहे का ताईटच जातं एकदम. कारण त्याची फुलवर पण चांगली बरं का. एकदम मस्त फुलवर आहे बा. फुलवर पण तशी 160 रुपये गेली. 160 50 रुपये गेली. बारीक 50 रुपये गेली. 70 रुपये भाडे. 60 रुपये गेली बरं का. 60 रुपये कोणाची 60 रुपये. लाला शेट लाला शेट एकदम या भावात नाही या भावात नाही आपल्याला. आपल्याकडे 110 120 हलके माल घेते. कसं राहतं 110 120 वाला पण आहे. आणि हलक्या गिरायकाला हलका माल टाकावा लागतो. हा हॉटेल का माल आहे. मस्त फुलवर आहे बरं का. कोणती व्हरायटी पाहुणे कुठे गेला तुमचं कोणती व्हरायटी 764 60 रुपये गेली बरं का. 60 रुपये 115 रुपये गेली बरं का. एकदम मस्त फुलवर पण तशीच जसा माल तशी फुलवर 115 रुपये 115 रुपये गेली. ओके कुठले पाहुणे बेलगावांचे पाहुणे 115 रुपये. जसा माल तशी बाजार. हे बघा जसा माल तशी बाजार साधारण जसा माल आहे तशी बाजार आहे. 60 रुपये गेली. 60 रुपये असं 60 रुपये गेली पाहुणे. एकदम मस्त नाही दाखवतो मंदर. मस्त 105 रुपये गेली बरं का त्यांची. 105 रुपये कुठली पाहुणे लेबल टाकू नको दादा. लेबल नको टाका. 105 रुपये असं लेबल तू ओके ओके नाही आलं लक्षात. ओके 105 रुपये गेली. 105 रुपये गेली बरं का त्यांची. ओके शिमला आहे बरं का. एकदम एक नंबर जोरात. काय भाव गेली दाखव ना. तुमची का एकदम मस्त शिमला आहे. काही नाही 2500 रुपये गेली बरं का. 2500 रुपये म्हणजे किती रुपये 125 रुपये. मस्त शिमला आहे. कोणती नॉर्मल आहे. नॉर्मल खरडा आहे 50 रुपये जाळी गेली. खरडा असल्यानंतर 50 रुपये जाळी जाणार आहे. थोडासा खरडा आहे नॉर्मल 50 रुपये जाळी जाणार. खरडा असल्यामुळे 50 रुपये जाळी. मस्त शिमला आहे बरं का. काय भाव गेली 2600 रुपये 2600 रुपये. ओके 2600 रुपये बरं का. मस्त शिमला 2600 म्हणजे काय भाव गेली
2600 रुपये 2600 रुपये. कुठले पाहुणे? दुगाव. दुगावची. मस्त शिमला आहे बरं का, एकदम मस्त शिम. ही वक्कल आहे ना? हे वक्कल आहे. 2500 रुपये. असं 135 रुपये गेली बरं का, म्हणजे 2700 रुपये 135 रुपये. बारीक शिमला आहे बरं का, भारी शिमला आहे एकदम. कोणती व्हरायटी? पॅलेडिनाची का? दुकानचा माल आहे पण मग तरी काही 135 म्हणतात. कितवा कुठं आहे? हा आता तिसरा फ्लॅश. तिसरा. कोणती व्हरायटी? बारीक माल आहे का? हंटिंग्टन आहे का? हंटिंग्टन व्हरायटी. काय भाव गेलं? 200 रुपये. 200 रुपये. बघू लेबल 200 रुपये गेलं बरं का, एकदम मस्त आहे. हंटिंग्टन आहे पण तुमचाच आहे का? आहे पण तुमचा आहे का? नाही तो नाही झाला शेवट. मस्त माल आहे बरं का. 2700 रुपये गेले. नाही हा दोड काय खायचा आहे मस्त. काय भाव गेला हा? 350 रुपये. असं 350 रुपये गेला बरं. 375. असं 375 रुपये दोडका. पुढे लेबल 1500. 375 रुपये 4 जाळ्या. 375 रुपये दोडका. 335 10 जाळ्या का? असं मस्त दोडका बरं का. 335 रुपये एकदम मस्त. 6600. हो कोणता गेला? 6600. कारले बरं का 6600. कारले एकदम मस्त कारले 6600. असं मस्त काकडी बरं का, एकदम भारी काकडी. 3040 रुपये. किती रुपये गेली? 7 जाळ्या का? 7 जाळ्या 3050 रुपये. 7 जाळ्या 5 जाळ्या 1775. अशी काकडी एकदम मस्त. काय भाव काढली मिरची? 500 रुपये मिरची. 500 रुपये 500 रुपये 500 रुपये मिरची. 500 500. कार गर्दी 811 रुपये काकडी. वा कुठली पाहुणे? 5 जाळ्या का? जाळ्या पाहुण्यांच्या 811 रुपये गेली बरं का काकडी एकदम मस्त. कुठली पाहुणे? पिंपळणारे. कोणती काकडी होती? समृद्धीची पण व्हरायटी चांगली आहे, म्हणजे माल पण चांगला आहे तिचा. त्यामुळे माल पण जसा माल आहे ना तशी बाजार राहते. ही गोष्ट लई महत्त्वाची. 800 गेली ती 811. ओके पैसे किती होते? 500. हो काय भाऊ काढली चायना काकडी? 500 रुपये. अच्छा चायना काकडी 500 रुपये काढली. मस्त चायना काकडी. कुठली पाहुणे? ढकंब्याच्या पाहुणे मस्त बरं का. चायना काकडी यांची 500 रुपये काढली. सगळ्या इथेच विकली आहे का? असं आपण असं सांगू शकतो ना. काय पाहुणे? काय भेंडी होती भेंडी काय भाव विकली? 300 रुपये. 300 रुपये खऱ्यापणाने 300 रुपये. हा खरं आयला मग नाद नाही. 300 रुपये भेंडी विकली म्हणजे आनंद वाटतो बरं का, कारण भेंडीला दिवस येणं लय गरजेचं आहे. लय दिवस काढले भेंडी, लय कडू दिवस काढले. 300 रुपये विकली. आनंद वाटला. एवढ्या टेम्परेचरमध्ये 300 रुपये भेंडी विकली त्यांनी. कुठली पाहुणे? शिवड्याची पांढरली पांढरी भाजी घ्यावी. काय बाजार काढली फुलवरची? 100 रुपये. कोणती व्हरायटी? 15-22. असं 15-22 व्हरायटी आहे. दुपारच्या टायमाला 100 रुपये बाजार चालू आहे बरं का फुलवरची. चांगली 100 रुपये बाजार चांगली. कुठले पाहुणे? सायखेडाचे आता चालायचं. हा ना आता मी सांगत आहो बाजार वाढून द्या पाहिजे थोडंसं बरं वाटेल शेतकऱ्यांना पण. सगळ्यांपर्यंत पोहोचवा का बाजार वाढून द्यावं असं. कारली बरं का पाहुण्याची. कारली एकदम मस्त कारली. काय बाजार काढली कारल्यांची? 400 रुपये 350 रुपये 350 400 पर्यंत बाजार आहे कारली. ओके 60 रुपये जोडी. कोणती? एवढं सांगता नाही सांगते यायचं. शेतकरी नवीन पिढीची आली त्याच्यामुळे गडबड व्हायला लागली बरं का. कोणती काय? कुठले पाहुणे? गंगावारीचे गायकर. असं 60 रुपये देते. असं कोथिंबीर 60 रुपये देते बरं का. कोथिंबीर पण मस्त आहे एकदम. 2 जण आले तुम्ही. मस्त काम आहे बरं का भारी. तर रामकृष्ण हरी मंडळी. तर या ठिकाणी आज आपण सायंकाळच्या निलावामध्ये आलेलो आहे. तर आज सायंकाळचा निलाव फुलवरीचा निलाव आहे. तर फुलवरीचा निलाव आज काय आवाज आहे फुलवरीच्या निलावामध्ये, काय उच्चांक आहे आणि काय घसरण आहे ते आपल्याला सगळ्यांना बघायला या ठिकाणी मिळणार आहे. पाहुणे कुठले? पाथर्डी. असं पाथर्डीच्या पाहुणे ते पण फुलवर घेऊन आले. म्हटलं गंगापूरची. तुमची? गंगापूर. असं गंगापूरची फुलवरी. अशा प्रकारे शेतकरी पण या ठिकाणी आलेले. तर बघू आज काय निलावामध्ये काय भाव जातो. अपेक्षा चांगली आहे ना? अच्छा तुमची बाजार माल नेऊन राहिले निलावाच्या अगोदर. असं त्याच्यामुळे आज बाजार चांगली सुधरल असं वाटते बा असं. ओके तर बघू आपण काय होतंय काय नाही बाजारामध्ये आणि बघूयात काय बाजार आहे. अशा पद्धतीने फुलवर आहे बरं का. थोडासा पिवळा पण पडलेला आहे आणि थोडा चिकट्या पण आहे त्याच्यावरती. चिकट्या असल्यामुळे ती फुलवर काय भाव गेली?
70 रुपये. कुठले पाहुणे? कुठले पाहुणे? ओके. 70 रुपये फुलवार. मस्त फुलवार आहे बरं का. कोणती व्हरायटी? 764. काय भाव गेली? 100 रुपये. ओके 100 रुपये. 100 रुपये फुलवार. बरं का फुलवार. थोडा पिवळा कांदे आणि बारीक कांदे त्याच्यामुळे ती 80 रुपये मोकळी. लगेच लागते खरा फुलवार आहे बरं का. एकदम मस्त फुलवार आहे. कडक फुलवार आहे एकदम नाद नाही. काय भाव गेली पाहुणे? 120 रुपये. 120. अक्षदा 125 रुपये. 125 डायरेक्ट फुलवार आहे मस्त. 130 रुपये. 130. कांदे मस्त एकदम भारी सुपर. एकदम भारी कांदे बघा एकदम सुपर. पुढे लेवल 150 रुपये गेली. 150 एकदम भारी. 150 रुपये गेली बरं का फुलवार. एकदम भारी साईज पण मस्त आहे आणि रोग पण नाही काही नाही एकदम फ्रेश आहे. काय भाव गेला? 150 रुपये गेली एकदम मस्त. 150 बारीक कांदे बरं का मस्त आहे. कोणती व्हरायटी का? कोणती व्हरायटी? काय भाव गेली? 85 रुपये. ओके 85 रुपये. जोरात फुलवारी बरं का नाद नाही. मस्त कांदे एकदम. दाखव कांदे. नाही कंद मधला सफेद कंद दाखवायचा आपल्याला. पाला काय करायचं त्याला आणि फ्रेश एकदम चिकट्या वगैरे काही नाही. काय भाव गेली? काय भाव गेली? 140 रुपये गेली. मोठा कांदे मस्त 140 रुपये गेली. आणि कुठले पाहुणे? मुंगसऱ्याचे. ओके मुंगसऱ्याचे पाहुणे 140 रुपये. ही पण मस्त आहे एकदम 140 रुपये. एकदम जोरात बारीक फुलवारी बरं का. हे बघा बघू शकते तुम्ही बारीक फुलवारी थोडी पिवळी आणि तिचा रेंज आहे 90 रुपये. 90 रुपये गेली. बारीक कांदे बरं का. बघू शकता तुम्ही एकदम मस्त फुलवारी. 120. 130 रुपये. 130 रुपये. कुठले पाहुणे? गंगापूर 130 रुपये. आता हे बघा अशा पद्धतीने माल आहे. मला सांगा अशा पद्धतीने माल आहे एकदम बारीक आहे. त्याच्यावरती चिकटे आहे पांढरी माशी सगळे. आणि मग काय झालं? हे कुठे गेला तू? वल्वे इकडे वल्वे 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 म्हणा निलाव झाला नाही मावाला. अरे मग आता निलाव माल तशा पद्धतीचा आहे ना. व्यापारी घेतला पाहिजे त्यांना पुढे विकायचं आहे. त्याच्यामुळे ती गडबड आहे सगळी. आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे निलावामध्ये माल कशा प्रकारचा चालतो कशा प्रकारे नाही हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मोठी फुलवारी बरं का एकदम क्वालिटी माल आहे. थोडासा उन्हाने थोडा पिवळा आहे परंतु चांगला आहे. माल मोठा आहे त्याला डाग वगैरे काही नाही. असं काय भाव गेली पाहुणे ती? 130 रुपये गेली. कुठले पाहुणे? परमुरीचे 130 रुपये साधारणपणे लेवल गेली. तर एकंदरीत आहे ना 100 म्हणजे 50 पासून तर 150 160 पर्यंत लेवल आहे फुलवरची आज अक्षदा कंपनीमध्ये बरं का. अशा पद्धतीने लेवल आहे आज. ओके तर एकंदरीत अशा पद्धतीने फुलवरचा निलाव झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण बैल बाजारात बघूयात एकंदरीत काय परिस्थिती कोणत्या मालाला काय बाजार आहे तो आपल्याला बैल बाजारात पण लक्षात येईल. एकंदरीत कसं चाललंय म्हणजे कशा पद्धतीने माल विकू राहिले ते पण समजेल. आपण घेऊयात लगेच बाजारामध्ये. काढली बाजार काय बाजारात? 30 रुपये. असं मेथी 30 रुपये क्वालिटी मेथी बरं का. बघून घ्या 30 रुपये मेथी. काय जुडी काढली का कांदापात? कांदापात 20 रुपये. असं 20 रुपये जुडी काढली कांदापात बरं का. एकदम क्वालिटी मस्त आहे कांदापात. कुठले का? निफाडवरून आले. कांदापात 20 रुपये. मेथी बरं का एकदम मस्त मेथी. काय बाजार काढली मेथीची? 30 रुपये. असं 30 रुपये मेथी मस्त. कुठली पाहुणे? तेवढ्याच काढली का कोथंबीर? 20 रुपये. असं 20 रुपये. कुठले काका? कुठले? दिंडोरीचे पाहुणे 30 रुपये कोथंबीर. बाजार काढली. बारीक जुडा आहे. बारीक जुडा आहे 30 रुपये जुडी. 30 रुपये जुडी काढली. 30 रुपये. कुठले पाहुणे? 20 रुपये. 20 रुपये काढली. कुठले पाहुणे? पालखेड. कारण काय कोणी घेऊन आलाय तू आज कांद्याचं? आणि काय बाजार काढली? 600 रुपये कट्टा का? 500 रुपये एक गोण. किती किलोची? 50-55 किलोची गोणी आणि 500-600 रुपयांनी देऊ राहिला तो. कुठला पाहुणा आहे? मालेगाववरून कांदा आणलाय
एकदम सुंदर फुलवर आहे बरं का, एकदम जोरात आहे. नाद नाही. पाहुणे कुठले पाहुणे? मोहगावचे पाहुणे. असं 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 तुम्ही पण मोहगावचे? असं मोहगावचे. काय बाजार काढली फुलवरची? 100 रुपये. अरे वा, जसा माल तशी बाजार आहे बरं का, लक्षात राहू द्या. जसा माल तशी बाजार. 100 रुपये वजन का? असं बरं आहे, परवडतं 100 रुपये. असं असं पण मग चालायचं बरं आहे, चला चालतंय मग. आम्ही मोहगावचेच. हा पपई आणली बरं का बाबांनी. बाबा काय गाडी काढली पपईची? 250 रुपये झाली का? असं असं 250 रुपये झाली. अजून काय आणलं होतं? पपई आणली होती का? असं पपई 250 रुपये झाली. 250. वांगा आहे बरं का, एकदम मस्त वांगे आहे. दोन्ही पण वांगे, दोन्ही पण वराड तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर भेंडी पण आहे. भेंडीची काय बाजार काढली? भेंडी 300 रुपये. आज 300 रुपये. असं भेंडी 300 रुपये. आणि वांग 330. मेघना वांग 330 रुपये. मेघना वांग 330 रुपये. आणि हे गावठी वांग 350 रुपये. असं गावठी वांग 350 रुपये. त्याच्यानंतर अजून कोणतं वांग आणलंय? गावठी वांग काय भाव काढले? एवढं लावायला टाइम पुढे आम्हाला. गावठी वांग काय भाव? 300 रुपये काढले ते. 300 रुपये. 300 रुपये काढले गावठी वांग. 300 रुपये. कुठले पाहुणे? बरबीरचे पाहुणे. गावठी वांगे 300 रुपये. बीट आहे बरं का, एकदम मस्त बीट आहे. जाकुरीचे पाहुणे. काय बीटची काय लेवल काढली आहे? 150 रुपये कॅरेट. 150-180 रुपये बीट. ओके. 400 रुपये. बलराम मिरची काय भाव काढली? बलराम मिरची खरं सांग ना. 250 रुपये. 250 ना? असं बलराम मिरची 250 रुपयाने दिली. थोडीशी छान आहे मिरची बरं का, काय प्रॉब्लेम नाही. 250 रुपयाने चालली. 250 रुपये. गवारी एकदम मस्त गवारी. थोडी निबार झाली का? थोडी निबार झाली थोडी. काय भाव काढली? काय 100-150 रुपये. थोडी निबार झाली ना पण. निबर झाले चांगला आहे मालाला 200 माग राहिले. चांगला माल 200 रुपये मागायचा. असं हा चांगला माल आहे बरं का. हा 200 रुपयाने मागत आहे आणि हा 150 रुपयाने मागत आहे. तुम्ही काय भाव दिला? हा 200 रुपयाने दिला का? तो 100 रुपये. असं असं कुठले पाहुणे? गिरनार. साडेगाव. ओके, साडेगावचे पाहुणे. रामकृष्ण हरी. गावठी गवार काय भाव काढली? 350. गावठी गवारी बरं का, एकदम मस्त आहे. काय बाजार काढली? 3.5 रुपये. 4 रुपये सांगायचे, 3.5 रुपयाने द्यायची. कुठले पाहुणे? वाडीवाऱ्याचे. ओके. अजून काय आणलं होतं? वांग विकलं का? वांग काय भाव दिलं? कोणतं वांग होतं? पंचगंगा 500 रुपयाने दिलं. 400 रुपयाने दिलं. ओके. पंचगंगा 400 रुपयाने दिलं. धन्यवाद. काय भाव काढले? 3 रुपये. 300 रुपये सांगितलं आणि दिलंय का अजून एखादं? असं 300 रुपये सांगितलंय गेली का पण अजून दिलं नाही. ए बोपळा काय भाव आहे? 150 पावणे 200 रुपये. असं मस्त बोपळा बरं का. 150 पावणे 200. चवळी 150-180. मिरचीचे पैसे घेतले ना. मिरचीचे पैसे घेतले. 3.5 मागितलं का? येतं काय भाव? आता 400 रुपये द्यायचं आम्हाला 3.5 मागत होते. असं 400 रुपये द्यायचं, 3.5 मागायचं. मस्त आंबा आहे. वास पण भारी येतोय. पिकल्यावर खायला लय भारी लागेल. तर अशा प्रकारे आजचा बाजारभाव घेतलेला आहे. जर तुम्हाला सगळ्यांना जर माझा चॅनलवरती जर आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.